नमस्ते. आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. पुरणपोळी बनवण्यासाठी हा 1 कप चण्याची डाळ घेतलेली आहे. ही चण्याची डाळ स्वच्छ आपण धुवून घेऊयात. आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता 1 कप आपण डाळ घेतली होती. आता हा 1 कप पाणी टाकायचं, अजून 1 कप पण टाकायचं. असे 2 कप आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि 1 चमचा तेल टाकूयात. तेल टाकायचं म्हणजे कुकर आपण शिट्ट्या होतात तेव्हा बाहेर पाणी येणार नाही, याकरता आपण तेल टाकायचं आणि पटकन शिजते पण तेलाने. आता आपण कुकरचे झाकण लावून घेऊयात. गॅस चालू करूयात आणि ह्याच्या 4-5 तरी शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता एका पातेल्यामध्ये गव्हाचं पीठ काढूयात. आपण ह्याच्यात मैदा वगैरे काही नाही टाकायचं, पूर्ण फक्त गव्हाचंच पीठ टाकायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद टाकायची. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. आणि आपण जसं पाणी टाकायचं थोडं थोडं, आणि जसं आपण चपातीचं कणिक मळून घेतो ना, तसं हे कणिक मळून घ्यायचं. हे बघा, आता हे मळून झालेलं आहे, म्हणजे गोळा करून फक्त घेतलेले. आता आपण ह्याच्यासाठी 10 मिनटं चिंबवण्यासाठी ठेवूयात. आता आपण मसाला करूयात. मसाला करण्यासाठी थोडं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी, आणि 2 लसूण घेतलेले आहेत. अख्खे लसूण घ्यायचे आणि हे चांगले भाजून घेऊयात. चांगल्या प्रकारे उलटे पालटे करून भाजून घ्यायचे. हे बघा, असे उलटे करायचे म्हणजे दोन्ही बाजूने भाजले जातील. असे चांगले भाजून घ्यायचे. 1-2 मिनटं लागतात भाजायला. चांगलं भाजून घ्यायचे. आणि आपण त्यासाठी गरम मसाला बघूया. खसखस घेतलेले आहे, काळे मिरी, लवंग, धणे आणि बडीशेप, हे सगळं एकत्र करून भाजून घ्यायचं. गॅस चालू करायचा आणि चांगलं भाजायचं. हे एकत्र सगळं भाजलं तरी चालून जातं. आता हे चांगलं मिक्स करून अशा पद्धतीने भाजून घेऊयात. आता हे बघा, हे भाजून झालेलं आहे. 1-2 मिनटात भाजून होतं. आता आपण काय घेतलेलं बघूया. खोबरं आणि लसूण कांडी आणि कोथिंबीर आहे, हे सगळं एकत्रच आता आपण त्याचं वाटण करूयात. आता हे बघ, हे 10 मिनटं ठेवलेलं पीठ आहे ना, ते जरा तेल टाकायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. हे बघा, हे थोडं तेल टाकलेलं आहे आणि 10 मिनटं आता चांगलं मळून घ्यायचं. पीठ जेवढं तुम्ही चांगलं मळाल ना, तशी पुरणपोळी छान लाटली जाते. म्हणून हे 10 मिनटं चांगलं मळून घ्यायचं. अशा पद्धतीने हे चांगलं मळून घ्यायचं. हे बघा, हा आता गोळा चांगला 10 मिनटं मळून झालेला आहे. आता पीठ आपलं रेडी आहे. आता हे पीठ बाजूला ठेवू. आता आपण डाळ शिजली काय बघूयात. आता कुकर खोलायचा, डाळ शिजली की नाही ते बघूयात. हे बघा, अशा पद्धतीने ही डाळ शिजली पाहिजे. आता आपण एका पातेल्यामध्ये जाळी ठेवलेली आहे आणि ही डाळ ओतून घ्यायची. पाणी निथळायला ठेवायचं आहे. ह्याच्यामधलं पाणी सगळं खाली निथळायला हवं. आता आपण काय करायचं, हे पाणी निथळते तोवर गॅस चालू करूयात आणि कढई ठेवूयात वरती. आणि हे जी डाळ आहे ना, पाणी खाली गेलेलं, ही वरती फक्त डाळ राहिलेली आहे. आता ही डाळ आपण कढईत ओतूयात आणि ह्याची अर्थ नंतर आमटी करूयात. आता 1 कपासाठी आपण 1 कप डाळ घेतली होती, त्यासाठी 1 कप गूळ घेतलेला आणि थोडासा कमी केलेला, कारण आमटीसाठी आपण डाळ काढून ठेवलेली आहे, म्हणूनसाठी थोडंसं कमी घेतलेलं आहे. आता हे डाळीमध्ये ओतूया गूळ. आता मीडियम गॅस करायचा आणि त्यामध्ये वेलची पूड टाकून चांगलं मिक्स करूयात. आता हे परतायला पण 7 ते 8 मिनटं लागतात.
हे चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं. हे बघा, आता हे बऱ्यापैकी परतत आलेलं आहे. आता आपल्याला पूर्ण परतलं की नाही ते बघण्यासाठी आपण काय करायचं, हे सगळं एकत्र करायचं आणि मध्ये चमचा घालून घ्यायचा आणि उभा राहिला ना चमचा तर मग ते शिजलं. असा उभा ठेवला की शिजलं समजायचं. आता हे बघा, हे आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं जायफळ किसून टाकायची. तर जायफळ टाकले ना की एक आपण डाळ आहे चण्याची, त्याच्यामुळं पोटाला चांगली नाही, म्हणून जायफळ टाकलं की पोटाला त्रास होत नाही. आता हे मिक्स करूयात. आता हे झालेले आहे आणि आपण गॅस बंद करूयात. आणि जेव्हा गरम असतं ना तेव्हाच आपण हे वाटून घ्यायचं, म्हणजे पटकन वाटलं जातं. आणि थंड झालं तर पटकन वाटलं जात नाही. आपण हे सगळं काढून घेऊयात आणि असं हे फुलपात्र घ्यायचं आणि अशा पद्धतीने वाटून घ्यायचं. हे बघा, हे असं वाटून घ्यायचं. हे बघा कसं झालंय ते. आता आपण आमटीसाठी कढई गरम करायला ठेवू. त्यामध्ये 1-2 चमचे तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की आपण जिरं आणि मोहरी पाव चमचे आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचे आणि लसूण ठेचून टाकायचा, कढीपत्ता आणि हे आपण टोमॅटो जे कट केलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो चांगला स्मॅश झाला पाहिजे. चांगलं हलवून घ्यायचं. आता आपण ना मसाले टाकायचे. त्यासाठी हा हिंग आधी पहिलं टाकायचं, त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, हळद पावडर आणि आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने चांगलं मिक्स करायचं. आता आपण जो वाटण केलेलं आहे ना ते वाटण टाकूयात. हे बघा, हे वाटण टाकायचं आणि वाटण टाकून सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, असं तेल सुटेपर्यंत चांगलं मसाला भाजला गेला ना की छान टेस्ट येते त्याला. हे बघा, हे चांगलं आता तेल सुटायला लागलं आहे. आता आपण कोथिंबीर टाकायची थोडी. फोडणीमध्येच टाकली ना कोथिंबीर की एक तरी छान येते. तरीवर छान तरंगलेलं दिसतं ते. आता हे जे आपण पाणी काढून ठेवलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये ओतूयात. आता चांगलं मिक्स करून घेऊयात हे चांगल्या पद्धतीने. आणि आता ह्याला ना गरम पाणी उकळून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकायचं. किती पाहिजे तितकं टाका. तुम्हाला कसं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. हे बघा, आता चांगली उकळी आलेली आहे आणि गरम पाणी टाकलं ना की लगेचच उकळी येते. हे बघा, हे छान झालेलं आहे. चांगलं उकळलेलं आहे हे. आता आपण पोळी लाटूयात. एक गोळा पिठाचा घ्यायचा, तो सुक्या पिठामध्ये घोळायचा आणि आपण जसं मोदक करतो ना तशी पाळी करून घ्यायची. आणि आता हा सारण याच्यामध्ये भरूयात. असं हे छान गोल गोल करून असं वरती घ्यायचं आणि हे वरचं सुद्धा ना पूर्ण असं दाबून असं फिरवून फिरवून मोडून घ्यायचं तिथेच आणि चांगलं सुक्या ह्याच्यामध्ये पिठामध्ये घोळून घ्यायचं. आता आणि आता लाटूयात. तवर तिकडं तवा गरम होतो आहे. आता अशा पद्धतीने हे लाटून घेऊयात. आता तवा गरम झालेला आहे. आता आपण टाकूयात. पोळी फुगायला लागली की यावरून आपण तूप सोडायचं. पोळी चांगली फुगली आहे. आता पलटी मारूयात. छान पोळी मस्त झालेली आहे.
आता आपण काढून घेऊ. आता अजून एक लाटूयात. अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या आपण करून घ्यायच्या. हे बघा, ही अजून एक भरून दाखवते. ते बघा, हे एक फुगलेली आहे. अजून सगळ्या फुगल्या आहेत. हे बघा, आता पलटी मारायची. चांगलं सारण भरलं ना की सगळ्या पोळ्या फुगतात. हे बघा, आता झालेलं आहे. हे बघा किती छान दिसतात ना. आता आपण देवाला नैवेद्य करूया. पोळी कढी आमटी बघा कशी छान झाली ते. लिंबू. आपण हे कुरडई एक तळून घेऊ. हे बघा, कुरडई ठेवायची ताटामध्ये. लोणचं, मीठ आणि आपण थोडीशी आमटी ह्या भातावर सोडायची आणि थोडं तूप. काकडी एका साईडला. देवाचं ताट रेडी आहे. आपण आता देवाला घेऊन जाऊ. पाट ठेवलेला आहे. पाणी त्यामध्ये चौकोन करायचा, ताट ठेवायचा आणि आपण पाणी सोडून घेऊ.